नमस्कार. भीषण उन्हाळा सुरू झाला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये झाडांची जास्तीत जास्त कशी काळजी घ्यायची, तर झाडे ही सावलीत ठेवायची. माझ्याकडे खूप ऊन येतं आणि त्यामुळे मी ग्रीन नेट पण लावलेलं आहे आणि वरती उंच कपडा पण घातला, ज्यामुळे झाडांना थंडावा मिळतो. त्याच्यानंतर कोणतेही झाडांची कटिंग करू नये, रिपॉटिंग करू नये आणि कोणतेही झाड नवीन आणू नये. त्या टिप्स 3 आहेत, ज्या मी स्वतःही फॉलो करते. जेव्हा टेम्परेचर 25 to 35च्या रेंजमध्ये असतं तेव्हा तुम्ही कोणतेही खत वापरू शकता. वर्मी कंपोस्ट, ह्युमिक ॲसिड, बनाना पील, ओनियन पील, मस्टर्ड केक, सीवीड, कोणतंही. मी जास्तीत जास्त ऑर्गॅनिकचा वापर करते, केमिकलचा वापर करत नाही. आणि ही खतं तुम्ही 15 दिवसाने देऊ शकता. त्याच्यामध्ये 8 दिवसांनी तुम्ही नीमचा स्प्रे. टिप्स नंबर 2, जेव्हा 35 to 45च्या रेंजमध्ये टेम्परेचर असतं त्यावेळी तुम्ही वर्मी कंपोस्ट, बनाना पील, ओनियन पील, सीवीड आणि एप्सम सॉल्ट एवढंच देऊ शकता. आणि 8 दिवसांनी नीमचा स्प्रे करू शकता. टिप्स नंबर 3, या टेम्परेचरमध्ये हे टेम्परेचर असतं जेव्हा 45च्या पुढे जेव्हा टेम्परेचर जातं तेव्हा माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही कोणतंही खत देऊ नका. फक्त तुम्ही शेणच्या ज्या गोवऱ्या असतात त्या गोवऱ्या तुम्ही पाण्यामध्ये टाकायच्या, 4-5 दिवस पाण्यात ठेवायच्या. त्याचं जे पाणी निघतं ते गाळून घ्यायचं आणि त्या गाळलेल्या पाण्यामध्ये, समजा 1 ग्लास पाणी असेल तर त्या 1 ग्लास पाण्यामध्ये 3 ग्लास डायल्यूट करून ते पाणी तुम्ही झाडांना देऊ शकता. त्यामुळे झाडांना थोडं खत पण मिळतं आणि थोडं थंडावा पण राहतो. तर उन्हाळ्यातल्या ह्या 3 टिप्स ज्या आहेत त्या मी स्वतःही फॉलो करते आणि तुम्हाला पण शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.